मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मी चाललेली आहे. त्यासाठी कार्ड काढावं लागतं. शाळेतले दिवस. मी हे प्रश्न विचारलं की त्यावर चालताना उड्या का बरं मारायच्या नाही. मग काय उत्तर मिळालं? दोनच विचारलं. मग आता बाकीचे प्रश्न नेक्स्ट टाइम करतो. पहिले मम्मी सोन्याचे शंकर आणि मोदक. हाय, कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. चला, तुमचं आज आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आत्ता मी अशी तयार होऊन रेडी होऊन मंदिरात चाललेली आहे. आज अंगारकी आहे, अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे मी इथे गणपती बाप्पांचं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मी चाललेली आहे आणि माझं ते मंदिरामध्ये मी आणि ध्रुव आम्ही दोघी चाललेलो आहे. मग आता आपण चला जाऊया मंदिरामध्ये. आणि त्या व्यतिरिक्त मंदिरात पण जाऊन येण्यानंतर थोडंसं एस टी डेपोमध्ये काम कार्ड काढावं लागतं. ते कार्डाचं पण काम आहे, ते पण आता करू आपण आणि भेटू मंदिरात. चलो चालू चलो. थांब का बेटा. आम्ही गणपतीच्या मंदिरातून आलेलो आहे सिद्धूर आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. प्रसाद घेतलेला आहे. तर प्रसाद घेतो आणि आता घरी जरा दुपारी गेल्यामुळे 4 वाजता गेल्यामुळे गर्दी नव्हती, त्यामुळे लगेच नंबर आला. मग आता आम्ही घरी चाललो. चल. आज खूप महिन्यांनी शाळेची जी गल्ली आहे त्या गल्लीतून चाललेली आहे. तेव्हा खूप छान वाटतं. जुन्या आठवणी ताज्या होतात आणि खूप मस्त वाटतं. एक झाड बी शाळेतले दिवस आणि बऱ्याच गोष्टी आठवल्या, दिसल्या. मस्त वाटतं. मन थोडं प्रसन्न होतं. खरंच लहानपणी आपण कसे असतो, आता मोठे झाल्यावर आपलं आयुष्य किती बदलतं, किती गोष्टी बदलतात, किती प्रायोरिटीज बदलतात. पण त्या ठिकाणावरून त्या जागेवरून गेले तरीसुद्धा त्या गोष्टी आठवल्या तरी खूप छान वाटतं. दुर्वाला ना प्रश्न विचारण्याची खूप सवय आहे. त्यामुळे आम्ही मंदिरात बसलो होतो तेव्हा ती मला खूप प्रश्न विचारत होती. म्हणून मग मी तिला सांगितलं की तू जसं बाहेर असताना मला प्रश्न विचारते ना, तर मंदिरात गेल्यावर मम्माला ना प्रश्न विचारता देवांना प्रश्न विचार. म्हणून ती गणपती बाप्पांना तिने प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नांची तिला उत्तरं मिळाली. बघा तिने कोणकोणते प्रश्न विचारले. हा ना, मिळाली ना चांगली उत्तरं. काय सांगितलंच? की ना रस्ता क्रॉस करताना आई वडिलांचा हात का बरं पकडायचा असतो. त्याने काय उत्तर दिलं? कारण की हो नक्की, कारण की तू आई वडिलांचा हात नाही पकडशील तर मग गाडी तुला टक्कर मारून घेईल. अच्छा, अजून काय काय बोलली गणपती बाप्पांशी? आणि मी हे प्रश्न विचारलं की हे आपण रस्त्यावर चालताना उड्या का बरं मारायच्या नाही. मग काय उत्तर मिळालं? कारण की तू उड्या मारशील मग तू पडेल आणि लागेल. अच्छा, असं उत्तर दिलं गणपती बाप्पांनी. हां, दोनच उत्तर विचारलं. दोनच विचारलं. मग आता बाकीचे प्रश्न नेक्स्ट टाइमला विचारते. ठीक आहे, चलो. अशा दुर्वाच्या गप्पा आहेत गणपती बाप्पांबरोबर मारलेल्या. हा ना दुर्वा? हां. ठीक आहे. राधू, काय राधू? राधू का खाते? काय खाते राधू? हा ब्लॉग अंगारकी चतुर्थीचा आहे. पोस्ट करायला लेट झाला कारण गावी आली होते, त्यामुळे उशिरा मी पोस्ट करते. दुपारी मी आणि दुर्वा आम्ही दोघीजणीच मंदिरातून जाऊन आलो. मग आज संपूर्ण स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे मग थोडं स्वयंपाकाला लवकरच लागले. 5 वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली. मग दुर्वा आणि राधा दोघींना पण मी आईबाबांबरोबर गार्डनला पाठवलं होतं. आणि त्यानंतर सर्वात पहिले मग फिकं वरण बनवायचं होतं, म्हणून मग तुरीची डाळ कुकरला लावून घेतली. कुकरला एका साईडला ठेवल्यानंतर दुसरीकडे सारण, मोदकाचं सारण असतं त्याची तयारी केली.
मग ऑलरेडी खोबरं खिसून घेतलं होतं. त्यानंतर मग कढईमध्ये गूळ खोबरं मिक्स करून थोडंसं त्याच्यावर तूप टाकून ते सारण पहिलं बनवून घेतलं आणि थंड करण्यासाठी एका साईडला ठेवलं. तोपर्यंत डाळ शिजून झाली होती. मग दुसरीकडे परत बटाट्याची भाजी करण्यासाठी परत कुकर ठेवला आणि त्यामध्ये बटाटे उकडवून घेतले. त्यामुळे मी असं एका बाजूला ते दुसऱ्या बाजूला ते असं करून पटापटा स्वयंपाक लवकर उरकून घेतला. त्यानंतर लगेच मग फिकं वरण पण लागलंच मी करून घेतलं. आणि त्यानंतर मग तरी पण हे करता करता पण मला उशीरच झाला होता. त्यानंतर सगळा स्वयंपाक बनवून घेतला आणि पूर्ण स्वयंपाक बनवून झाल्यावरच मग मी शेवटी मोदक करण्यासाठी लागले होते. बाकीचा स्वयंपाक उरकून झाल्यावर मोदक करण्यास घेत होती त्यावेळेसच दुर्वा वगैरे घरी आले होते. त्यानंतर मग असं मी मोदक करताना पहिले उकड करून घेते आणि त्यानंतर मग मोदक करते. मग अशी उकड अगोदर काढून घेतली होती. त्यानंतर ती गरम असल्यामुळे पेल्याने ती स्मॅश करून घेतली. त्यानंतर मग थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि कोमट पाण्याने कणिक आहे ती मोदकाचं ती व्यवस्थितपणे मळून घेतली आणि त्यानंतर मग मोदक करायला सुरुवात केली. आता मोदक बनवते. मला बी घे. आईस्क्रीम घेऊन ये आईस्क्रीम. ये राजा आमची गुडघ्याला आहे. राजा आमची गुडघ्याला आहे. याच्या हस्ती बघ कशी. राजा कशी गुडघ्याला आहे. केला गोळा घ्यायचा पहिल्यांदा. गोळा घेतल्यानंतर व्यवस्थित गोल करून घ्यायचा. हाताला असं थोडंसं तूप लावायचं म्हणजे मी लावते तूप आणि अशी गोल अशी मस्त व्यवस्थित पारी करून घ्यायची. की त्याच्यामध्ये सारण भरायचं. हवं तेवढं असं सारण भरायचं आणि अशा ह्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या. आता असे मोदक बनवून घ्यायचे करून घेते आणि मग त्याला असे बनवून झाले की नंतर त्यांना उकडवून घ्यायचे वाफेवर. ठीक आहे. आता आपले मोदक झालेले आहेत. 10 ते 10-12 मिनटं असं उकळू दिले. आता गॅस करते बंद आणि मोदक रेडी आहेत. असं हात लावून बघायचं. असं हाताला पीठ लागलं तर समजायचं कच्चे आहे आणि हाताला पीठ नाही लागलं तर समजायचं झाले. मोदक काढलेले आहेत. आता बाकीचे ते मी बनवून घेते आणि ते पण असे उकडवून घेते. त्यानंतर मग देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी सगळं नैवेद्याचं ताट रेडी केलं आणि नैवेद्य दाखवला. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.